Hello students, in this video we will learn about the electronic configuration of modern periodic table elements. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे, मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघितलं. आज आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स काय आहे त्याबद्दल शिकायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग स्टार्ट करूया. मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे अरेंजमेंट असते इलेक्ट्रॉनची. The arrangement of electrons of each element in their orbit or shell is known as its इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं, तर इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट असते त्याच्या डिफरंट शेलमध्ये आणि ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स अरेंज केलेले असतात, त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं ते बघायचं आहे. विदिन अ पिरियड द नेबरिंग एलिमेंट्स डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज while distant element differ widely in their properties. Elements in the same group show similarity and gradation in their properties. म्हणजे एका ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला काय दिसतं, सिमिलॅरिटी आढळून येते. These characteristics of the group and periods in the modern periodic table are because of the electronic configuration of elements. आणि हे कशामुळे शक्य आहे, तर ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलच्या ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये येणाऱ्या एलिमेंटच्या ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय सांगितलं, तर अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन ईच एलिमेंट इन देअर ऑर्बिट ऑर शेल इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी आपल्याला पुढे दिलेलं आहे बघा, एकदा आपण बघून घेऊ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या शेल आहेत बघा आपल्याला दिलेल्या आहेत त्या इथे या पेजवर. तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 शेल दिसतात, KLMN या 4 शेल असतात. फर्स्ट शेल जी असते ती इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी तिची 2 इलेक्ट्रॉन असतात. L जी शेल आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन कॅपॅसिटीपर्यंत इलेक्ट्रॉन राहू शकतात त्या शेलमध्ये. आणि M शेलची कॅपॅसिटी आहे 18 इलेक्ट्रॉन अँड N शेल हॅव्हिंग द 32 कॅपॅसिटी इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने 4 शेलमध्ये इलेक्ट्रॉन काय केलेले असतात, डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. आणि ही जी अरेंजमेंट असते त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात आलं की 4 शेलमध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला काय केलेले दिसतात, अरेंज केलेले दिसतात डिफरंट ऑर्बिट आणि शेलमध्ये. मग ते शेल कुठले आहे, KLM आणि N. यावरूनच एलिमेंटची काय ठरत असते, प्रॉपर्टी ठरत असते. मग एलिमेंट्स इन अ सेम ग्रुप शो सिमिलॅरिटी. आता एका ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दिसते म्हणजे सारखेपणा दिसतो. मग एकदा पिरियडिक टेबलकडे वळूया. या पिरियडिक टेबलमध्ये एका ग्रुपमध्ये आपण शिकलो की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18 ग्रुप्स आहेत. मग एका ग्रुप्समध्ये येणाऱ्या जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय सारखं असतं, तर त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये सिमिलॅरिटी आपल्याला आढळून येते. आणि ही प्रॉपर्टी कशावर डिपेंड असते, तर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती डिपेंड असते. बघा मग आपण काय बघितलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे 4 शेलमध्ये डिवायडेशन असतं. त्यासाठी बघा डायग्राम दाखवली इथं आपल्याला आणखीन पुन्हा अशा पद्धतीने. आता बघा K म्हणजे काय, पोटॅशियम. आणि पोटॅशियमच्या फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसत आहे. 4th नंबरला पोटॅशियम आहे, त्याची डायग्राम आपल्याला दाखवली बघा. K आपल्याला न्यूक्लियसमध्ये K दाखवला आहे, त्याच्या फर्स्ट शेलमध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दाखवले, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे, थर्ड शेलमध्ये 8 आहे आणि 4th शेलमध्ये आपल्याला 1 इलेक्ट्रॉन दिसतो आहे. त्याच पद्धतीने अर्गॉनचं पण आपल्याला अर्गॉन ॲटमचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवलं आहे. अर्गॉनमध्ये फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेल 8 इलेक्ट्रॉन, थर्ड शेल 8 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन प्रत्येक शेलमध्ये केलेलं असतं. त्याला K शेल, M शेल, KL, M आणि N अशा 4 शेलमध्ये ते डिस्ट्रीब्युशन केलेलं आपल्याला दिसतं आहे. आता हे आपल्याला एलिमेंटचा, ह्या प्रत्येक एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अशा पद्धतीने असतं की जे आपल्याला इथं पोटॅशियम आणि अर्गॉनचं दाखवलेलं आहे. मग एका ग्रुपमध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतं, तर त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी असते, प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या सिमिलॅरिटी असते. बघा तेच आपल्याला शिकायचं इथे. विदिन अ पिरियड ऑफ नेबरिंग these characteristics of group and periods in the modern periodic table are because of the electronic configuration of element. It is the electronic configuration of an element
विच डिसाइड्स द ग्रुप अँड द पिरियड इन विच इट इज टू बी प्लेस. मग कुठल्या एलिमेंटला कुठे अरेंज करायचं आहे, कुठल्या पिरियडमध्ये आणि ग्रुपमध्ये अरेंज करायचं आहे हे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून केलं जातं. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे तुम्हाला समजलं की 4 शेलमध्ये इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केलेले असतात, त्याच्यानुसार त्यांना पिरियड आणि ग्रुप्समध्ये अरेंज करण्यात आलेलं आहे. मग आपल्याला इथे दिलं आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रुप्स अँड पिरियड्स. आता काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ग्रुप्स आणि पिरियड्सची बघा. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रुप्स अँड पिरियड्स इन द पिरियॉडिक टेबल आर अंडरस्टूड बाय कंपॅरिझन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. त्यांच्या प्रॉपर्टीच्या एलिमेंटची प्रॉपर्टीचं जर आपण कंपॅरिझन केलं ग्रुप्समध्ये आणि पिरियड्समध्ये कशा पद्धतीने आहे, तर त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की व्हॅरियस प्रॉपर्टी ऑफ ऑल एलिमेंट्स इन अ ग्रुप शो सिमिलॅरिटी अँड ग्रॅडेशन. आणि आपण जर बघितलं तर ऑल द एलिमेंट्स प्रॉपर्टी म्हणजे एका ग्रुपमध्ये असणाऱ्या ऑल एलिमेंटची प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आपल्याला आढळून येते. हाऊएव्हर द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट चेंज स्लोली व्हाईल गोईंग फ्रॉम वन एंड टू द अदर इन अ पर्टिक्युलर पिरियड. आणि पिरियडमध्ये जर आपण बघितलं तर एका पिरियड करून आपण दुसऱ्या पिरियडमध्ये जर बघितलं तर एलिमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला हळूहळू चेंजेस झालेले दिसतात फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पहिले बघायचं आहे. ग्रुप्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे किती ग्रुप्स आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये. देअर आर द 18 ग्रुप्स अँड देअर आर नंबर फॉर 1 to 18. आता ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता तुम्हाला क्लिअर झालं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं, तर इलेक्ट्रॉन्स हे 4 शेलमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. आता ग्रुप्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने बघा. यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन ऑल दीज एलिमेंट्स फ्रॉम द ग्रुप फर्स्ट दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कली मेटल इज द सेम. हे लक्षात ठेवायचं आहे की कुठल्याही फर्स्ट ग्रुपमध्ये येणारे जेवढे एलिमेंट्स आहेत त्यांच्या सगळ्यांचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबर हा काय असतो, सेम असतो. तर एक ग्रुपमध्ये येणारे एलिमेंट्स सेम त्यांची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. मग आपल्याला आधी कळलं पाहिजे की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, व्हॅलन्सी म्हणजे काय. आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ अन ॲटम आर कॉल्ड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. तर बघा आपण ग्रुप बघू एकदा. फर्स्ट ग्रुपमध्ये काय दिसते आपल्याला बघा, इलेक्ट्रॉन. फर्स्ट ग्रुपमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर दिलेलं नाही पण त्याचा ॲटॉमिक नंबर दिला आहे तर तो 1 आहे. हा 3 आहे म्हणजे फर्स्ट शेलमध्ये 2 आणि सेकंड शेलमध्ये 1 येतो. नंतर Na म्हणजे सोडियमचं 2, 8, 1 येतं म्हणजे लास्ट जो नंबर आहे आउटर मोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय आहेत आपल्याला दिसत आहेत. एका ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटचे काय दिसत आहेत, 1, 1 त्यांच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन दिसत आहे. बघा खाली चार्टमध्ये दाखवलेलं आहे बघा. हायड्रोजन 1 आहे, लिथियम 2, 1, सोडियम 2, 8, 1, पोटॅशियम 2, 8, 8, 1 म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला आउटर मोस्ट शेलमध्ये 1, 1, 1 इलेक्ट्रॉन आपल्याला प्रत्येकाच्या दिसतो आहे. आणि त्यावरून आपण असं काय म्हणू शकतो की एका ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबर काय असतो, सेम असतो. बघा सेकंड जर आपण ग्रुप बघितला तर त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये काय दिसतो आपल्याला, 2 नंबर कॉमन दिसतो आहे. आणि यावरून आपण असं म्हणू शकतो की सेम ग्रुप हॅव बीइंग द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अल्सो सेम. सिमिलॅरिटी इफ यू लुक ॲट द एलिमेंट फ्रॉम एनी अदर ग्रुप. आपण जर विचार केला दुसऱ्या ग्रुपचा, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की सेकंड ग्रुपमध्ये पण आपल्याला तशा पद्धतीनेच दिसतं. यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू बी द सेम. तर त्यांचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पण काय असतो, सेम. पहिले क्लिअर, लक्षात समजलंय तुम्हाला, क्लिअर झालं तुम्हाला की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतो, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ दॅट एलिमेंट. त्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला काय म्हणतो आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आपण जर ग्रुप फर्स्टचा विचार केला तर त्याला अल्कली मेटल असं म्हणतात आणि त्यामध्ये असणारा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रत्येक एलिमेंटचा काय असतो, सेम असतो. त्यासाठी आणखीन उदाहरण दिले बघा. यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू बी द सेम. फॉर एक्झाम्पल द एलिमेंट बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम बिलॉंग टू ग्रुप सेकंड दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कलाईन अर्थ मेटल. मग सेकंड ग्रुपला आपण काय म्हणून ओळखतो, अल्कलाईन अर्थ मेटल्स असं म्हणतात. आणि सेकंड ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंटचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन आढळतात. देअर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल. सिमिलरली देअर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल ऑफ एलिमेंट्स सच एज द फ्लोरीन, क्लोरीन फ्रॉम द ग्रुप 17. आणि आपण ग्रुप 17चा विचार केला तर आपल्याला काय दिसतंय बघा. ग्रुप 17 पण दाखवते तुम्हाला इथे डायग्रॅममध्ये.
काय दाखवलंय बघा, फर्स्ट ग्रुपमध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम आउटर मोस्ट शेलमध्ये काय दिसतंय 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे फर्स्ट ग्रुपमध्ये असणाऱ्या आउटर मोस्ट म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्यांचा काय 1 आहे. सेकंड ग्रुपमध्ये येणारे जे एलिमेंट्स आहे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, तर यांच्या पण आउटर मोस्ट शेलमध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत, म्हणजेच यांचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबर किती झाला, सेम झाला, तो म्हणजे 2. आणि नंतर 17 ग्रुपमध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत तर त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये आपल्याला 7 इलेक्ट्रॉन दिसत आहेत, म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण असं म्हणू शकतो की एका ग्रुपमध्ये येणाऱ्या एलिमेंट्सचा काय असतो, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबर पण सेम असतो. दॅट इज द फॅमिली ऑफ हॅलोजन. मग ग्रुप 17ला आपण कुठली फॅमिली म्हणून ओळखतो, हॅलोजन ग्रुप म्हणून ओळखतो. बघा मगाशी सांगितलं की ग्रुप फर्स्टला काय म्हणतात, अल्कली मेटल्स असं म्हणतात. सेकंड ग्रुप जो आहे त्याला अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हणतात. ग्रुप 17 इज कॉल्ड हॅलोजन ग्रुप. While going from top to bottom within any group, 1 electronic shell gets added at a time. From this, we can say that the electronic configuration of the outermost shell is characteristic of a particular group. जर तुम्ही विचार केला ग्रुपमध्ये आपण टॉप टू बॉटम जर विचार केला तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, तर त्याच्यामध्ये एक शेल आपल्याला 1 इलेक्ट्रॉनिक शेल गेट्स ॲडेड ॲट अ टाईम, त्याच्यामध्ये आपल्याला एक इलेक्ट्रॉनिक शेल ॲड होताना दिसते. बघा परत एकदा डायग्रामकडे वळूया. डायग्राममध्ये काय दाखवले बघा, पहिले एकच शेल आहे हायड्रोजनमध्ये, मग लिथियममध्ये आपल्याला 2 शेल दिसत आहेत, मग सोडियममध्ये फर्स्ट शेल के, मग यल आणि यम दिसतीये, आणि पोटॅशियममध्ये के, यल, यम, यन. अशा पद्धतीने टॉप टू बॉटम आपण जेव्हा जातो ग्रुप्समध्ये तेव्हा आपल्याला काय होताना दिसतं आहे, टॉप टू बॉटम द ग्रुप 1 इलेक्ट्रॉनिक शेल गेट ॲडेड ॲट अ टाईम. आपल्याला एक शेल त्याच्यामध्ये ॲड होताना दिसते. इथे आपण काय बघतो आहोत, तर ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग क्लिअर झालं तुम्हाला ग्रुप अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, तर एका ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटचा व्हॅलन्स नंबर इलेक्ट्रॉन्स पण सेम असतो. फर्स्ट ग्रुप जो असतो त्याला अल्कली मेटल्स असं म्हणतात. सेकंड जो ग्रुप आहे त्याला अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हणतात. ग्रुप 17ला हॅलोजन ग्रुप असं म्हणतात. आणि जर आपण व्हाईल गोईंग फ्रॉम टॉप टू बॉटम विदिन एनी ग्रुप, कोणत्याही ग्रुपमध्ये आपण टॉप टू बॉटम जर गेलो तर त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉनिक शेल गेट ॲडेड ॲट अ टाईम, त्याच्यामध्ये आपल्याला एक इलेक्ट्रॉनिक शेल ॲडेड होताना दिसते. अशा पद्धतीने आपण ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लिअर केलं. आता आपल्याला पुढे बघायचं आहे इन द मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय आहे. इन द मॉडर्न पिरियडिक टेबल एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. आपल्याला माहिती आहे की मॉडर्न पिरियडिक टेबल हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत की यामध्ये एलिमेंट जे अरेंज केले ते इन्क्रीजिंग ऑर्डर आहे, पण त्याच्या ॲटॉमिक नंबरनुसार अरेंज केलेले आहेत. व्हर्टिकल कॉलम त्यांना काय म्हणतात, ग्रुप्स असं म्हणतात. There are 18 groups in modern periodic table and chemical properties of the elements is the same. Group show similarity and gradation. म्हणजे एका ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टी पण काय असतात, सिमिलर असतात. हॉरिझॉन्टल रोज जे असतात त्याला आपण पिरियड्स असं म्हणतो. There are 7 periods in modern periodic table. फिल इन द ब्लँक्सला येतं की हाऊ मेनी ग्रुप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल, हाऊ मेनी periods in a modern periodic table. The properties of element change slowly from one end to the other in a period. आणि प्रॉपर्टी जर बघितल्या आपण तर एलिमेंटच्या वन एंडकडून अदर एंडकडे म्हणजे लेफ्टकडून राईटकडे आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस होताना दिसतात. हा बघा मॉडर्न पिरियडिक टेबल की पूर्ण 4 ब्लॉकमध्ये तो आपल्याला डिव्हाइड झालेला दिसतो. ते कोणते आपण शिकलो, एस, पी, डी आणि एफ. आता आपल्याला बघायचं आहे पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याआधी आपण ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं. आता यू विल फाइंड दॅट, आता तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट असते प्रत्येक एलिमेंटच्या ऑर्बिटमध्ये, शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्यूट केलेले असतात किंवा इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट केलेले असतात किंवा अरेंज केलेले असतात त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दॅट एलिमेंट असं म्हणतात. आता पिरियडसाठी काय बघा, आता आपल्याला दाखवलेलं इथे बघा, यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफर इन दीज एलिमेंट्स. आता यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, पिरियड दाखवला आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, 3 पिरियडपर्यंत आपल्याला एलिमेंट्स याच्यामध्ये दाखवले आहेत. हाऊएव्हर द नंबर ऑफ शेल इज द सेम. आता यांच्यामध्ये जर आपण नंबर शेल बघितली तर सेम दिसते. कशी बघा, आता फर्स्ट पिरियड बघा, पिरियड म्हणजे कसे असतात आडवे आणि ग्रुप्स कसे असतात उभे कॉलम.
जे असतात ते काय असतात ग्रुप्स आणि आडवे जे आहेत ते काय पिरियड्स. मग यामध्ये आपल्याला 4 पिरियड्स चार्टमध्ये दाखवलं आहे. हायड्रोजन आणि हेलियम हे 2 एलिमेंट्स आहेत, तर त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं शेल नंबर पण सेम दिसतो. 1 शेल हायड्रोजनमध्ये आहे तर हेलियममध्ये पण 1 शेल आहे. नंतर सेकंड पिरियडमध्ये विचार केला तर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन हे एलिमेंट्स आपल्याला सेकंड पिरियडमध्ये दिसत आहेत. मग सेकंड पिरियडमध्ये येणारे जे एलिमेंट्स आहे त्यांचा जर आपण शेल नंबर बघितला तर तोही आपल्याला सेम दिसतोय. कसा बघा, लिथियममध्ये के आणि एल शेल आहे, बेरिलियममध्ये पण के एल शेल आहे, बेरिलियम बोरॉनमध्ये पण के एल 2-2 शेल प्रत्येकामध्ये आपल्याला दिसते आहे. म्हणजे के आणि एल शेल आपल्याला त्याच्यामध्ये प्रेझेंट दिसते. मग आपल्याला काय लक्षात येत आहे की जेवढा ग्रुप नंबर असतो तेवढाच त्याचा काय असतो आपल्याला शेल नंबर आढळून येतो. आता थर्ड पिरियडमध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत ते काय आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि अर्गॉन. आता सोडियममध्ये जर बघितलं तर थर्ड पिरियडमध्ये येतो तर 3 शेल त्याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. बघा 281 म्हणजे के एल आणि एम, के एल आणि एम म्हणजे अशा पद्धतीने 3 नंबर थर्ड पिरियडमध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला शेल नंबर पण सेम दिसतो आहे. मग अंडरलाईन करायचं आहे, महत्त्वाचं आहे की एलिमेंट्स द नंबर ऑफ शेल इज द सेम, म्हणजे द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन दीज एलिमेंट्स. यांच्यामध्ये जर आपण विचार केला तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिफरंट आहेत. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आउटरमोस्ट शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि पिरियड्समध्ये असणारे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय असतात डिफरंट. बघा लिथियमचा 1 आहे, बेरिलियमचा 2 आहे, बोरॉनचा 3 आपल्याला दिसतो आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, C4 आहे कार्बनचा, नायट्रोजनचा 5 आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांचे जर नंबर बघितले आपण तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डिफरंट आपल्याला दिसत आहेत. पण जर समजा त्यांचा शेल नंबर बघितला तर तो काय दिसतो आहे सेम दिसतो आहे. शेल नंबर सेम कोणता तर के आणि एल शेलमध्येच त्यांच्यामध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन दिसतं आहे सेकंड पिरियडमध्ये. नंतर यू विल ऑल्सो फाइंड दॅट व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, आपण जेव्हा लेफ्टकडून राईटकडे जातो विदिन द पिरियड, फक्त पिरियडचा विचार करतोय आपण आता, पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतोय. जर आपण लेफ्टकडून राईटकडे पिरियडमध्ये जात असलो तर ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाईम अँड द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाईम. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं आहे, जर आपण पिरियडमध्ये लेफ्टकडून राईटकडे जात असलं तर त्याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला 1-1ने इन्क्रीज होताना दिसतो. बघा लेफ्टकडून राईटकडे जा, हायड्रोजन 1 आहे तर हेलियम किती दिसतोय आपल्याला 2, म्हणजे लेफ्टकडनं राईटकडे जाताना काय झालं आहे इन्क्रीज झाला आहे. आता सेकंड पिरियडचा विचार करू. सेकंड पिरियडमध्ये लिथियमचा जर बघितलं तर आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, मग बेरिलियम 2 दिसतंय आउटर मोस्ट शेलमध्ये, बोरॉन 3 आहे, कार्बन 4, नायट्रोजन 5, ऑक्सिजन 6, फ्लोरीन 7, निऑन 8. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला काय दिसतोय 1-1 नंबर त्याचा इन्क्रीज होताना दिसतो आहे. कुठला ॲटॉमिक नंबर आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबर. मग तुम्हाला क्लिअर झालं की पिरियडमध्ये असणारी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीचं असतं. सगळ्यात पहिली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ ईच एलिमेंट इन अ डिफरंट ऑर्बिट ऑर शेल इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे झालंय तुमचं आधी. नंतर मी तुम्हाला सांगितलं की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर आउटरमोस्ट शेल द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट इज कॉल्ड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. नंतर सांगितलं व्हॅलन्सी म्हणजे काय असते, द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट एलिमेंट इज कॉल्ड द व्हॅलन्सी. आता ग्रुप्समध्ये आपण बघितलं की एका ग्रुप्समध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं तर एका ग्रुपमध्ये असणाऱ्या एलिमेंटचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबर पण काय असतो सेम असतो. पण यामध्ये आणि ग्रुप्समध्ये टॉप टू बॉटम आपण जेव्हा जातो तेव्हा 1 इलेक्ट्रॉनिक शेल काय होत असते ॲडेड होत असते, 1 शेल ॲडेड होत असते. आणि यामध्ये लेफ्टकडून राईटकडे आपण पिरियडमध्ये जर गेलं तर याचा ॲटॉमिक नंबर काय होतो इन्क्रीजेस होतो बाय 1 ॲट अ टाईम अँड नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑल्सो इन्क्रीजेस बाय 1 ॲट अ टाईम. म्हणजे 1-1ने व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबर वाढतो आणि 1-1ने ॲटॉमिक नंबर आपल्याला लेफ्टकडून राईटकडे जाताना पिरियड्समध्ये वाढलेला दिसतो. मग इथे क्लिअर झालं आहे ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता थोडं आपलं राहिलं आहे सेकंड आणि थर्ड बघूया आपण.
बघा, वी कॅन से दॅट द एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन बिलॉंग टू द सेम पिरियड. एका पिरियडमध्ये असणाऱ्या शेलचा नंबर पण, एलिमेंटचा शेल नंबर पण काय असतो, सेम असतो. द एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड नेमली, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन and neon have electrons in the two shells K and L. The elements in the third period, namely sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur, chlorine and argon have electrons in the three shells K, L and M. आपल्याला काय दिसतं आहे की एका पिरियड्समध्ये येणारे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये शेल सेम नंबर शेलचा आपल्याला त्यांच्यामध्ये आढळून येतो. आणि अशा पद्धतीने the number of elements in the first three period is determined by the electron capacity of shell and the law of electron octet नुसार त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आपल्याला अरेंज केले, एलिमेंटचे इलेक्ट्रॉन्स अरेंज झालेले दिसतात. आता बघा, ॲज पर द इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ शेल 2 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द फर्स्ट पिरियड. आता फर्स्ट पिरियडचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये 2च एलिमेंट्स आहेत आणि म्हणून त्याची होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे इलेक्ट्रॉन शेलची किती आहे, 2 एलिमेंट्स असल्यामुळे फर्स्ट पिरियड अँड त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी आहे शेलची, 2 एलिमेंट्स कॅपॅसिटी आहे, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला एकच शेल आढळते ती म्हणजे के. नंतर 8 एलिमेंट्स इन द सेकंड पिरियड. द थर्ड पिरियड अल्सो कंटेन ओनली 8 एलिमेंट्स ड्यू टू द लॉ ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्टेट. इलेक्ट्रॉन ऑक्टेट लॉनुसार 8 एलिमेंट्स सेकंड पिरियडमध्ये आपल्याला 8 एलिमेंट्स आढळून येतात. देअर आर फ्यू मोर फॅक्टर्स विच कंट्रोल द फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द सबसिक्वेंट पिरियड्स विच विल बी कन्सिडर इन द नेक्स्ट स्टँडर्ड. आता बाकीचं जे आहे ते पुढचं आपल्याला डिटेल स्टडी आहे जो आपल्याला पुढच्या वर्षी डिटेलमध्ये शिकायचं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रॉन कॅपॅसिटीसाठी 4 शेल असतात, के, एल, एम आणि एन. द केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ अन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट. त्याची जी रिॲक्टिव्हिटी आहे एलिमेंटची कशावरनं डिटरमाइन होते तर त्याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबरवरून डिटरमाइन होते. अँड द शेल नंबर ऑफ व्हॅलन्स शेल. द इन्फॉर्मेशन ऑन दिस पॉईंट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द पोझिशन ऑफ द एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल. आणि हे आपल्याला कुठून कळते त्याची माहिती, तर एलिमेंटची पिरियॉडिक टेबलमध्ये असणारी पोझिशन काय आहे ही आपल्याला इन्फॉर्मेशन कळते की तो त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नंबर काय आहे, तो कशा पद्धतीने रिॲक्टिव्हिटी करू शकतो हे आपल्याला त्यावरनं लक्षात येतं. दॅट इज द मॉडर्न पिरियॉडिक टेबल हॅज प्रूव्ह युजफुल फॉर स्टडी ऑफ एलिमेंट्स. आणि अशा पद्धतीने मॉडर्न पिरियॉडिक टेबलने काय केलेलं आहे, एलिमेंटचा अभ्यास प्रूफ केलेला आहे, युजफुल चांगल्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करू शकतो. पुढच्या पिरियडला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त पिरियड्स आणि ग्रुप्समध्ये असणारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला पिरियॉडिक ट्रेड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल कंटिन्यू करायचं आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.